गोड्या पाण्याची परिसंस्था तलाव आणि नद्या यांचा जलपरिसंस्थांमध्ये समावेश होते. या परिसंस्थांमधील ऊर्जेचे संक्रमण जलप्रवाह आणि नद्यांद्वारे होत असते. विघटन करणारे पाणी साठ्याच्या तळाशी आहेत. वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत शरीरांचे विघटन करतात आणि त्यांचे अजैविक घटकांमध्ये रूपांतर करत असतात. सागरी परिसंस्था सागरी परिसंस्थांमध्ये सागरी वनस्पती वाढतात. उथळ पाण्यात लहान मासे आणि कोळंबी शेवाळ खात असतात. समुद्राच्या मध्यवर्ती भागात जलचर सजीवांची संख्या कमी आहे. मोठे मासे दुय्यम ग्राहक प्राणी आहेत. महासागरात मोठ्या प्रमाणात पोषक असतात. महासागराच्या तळाशी विघटन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वनस्पती आणि प्राण्यांचे मृत शरीर आणि टाकाऊ पदार्थ जीवाणूंद्वारे विघटित होतात. भारतातील परिसंस्था भारतातील सुमारे 520 अभयारण्ये आणि उद्यानांमध्ये अनेक परिसंस्था संरक्षित आहेत. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे सर्वात मोठे अभयारण्य आहे जिथे व्हाईट पॅन्थर या दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन केले जातात. कांजीरंगा आसाम येथे हत्ती, रान अस्वल, जंगली म्हशी, हरिण, वाघ आणि पॅन्थर यांचे संवर्धन केले जाते. जगातील एक शिंगे असलेल्या गेंड्यांच्या एकूण संख्येपैकी 2/3 कांजीरंगा येथे आढळतात. भरतपूर येथील अभयारण्य जलचर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. रणथंबोर अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. गुजरातमधील गीर जंगल हे नेत्रदीपक आशियाई सिंहाचे एकमेव निवासस्थान आश्रयस्थान आहेत. पर्यावरणीय पिरामिड म्हणजे काय?
आता तुम्ही वेगवेगळ्या ट्रॉफिक स्तरावरील जीवांमधील पौष्टिक संबंधांबद्दल शिकलो आहोत. या संबंधामध्ये केवळ ऊर्जाच नाही, तर प्रत्येक ट्रॉफिक स्तरावर व्यक्तींची संख्या आणि त्यांचे बायोमास यांचा समावेश होत असतो. पिरामिडचा आकार धारण करणाऱ्या या संबंधांचे ग्राफिकरित्या प्रतिनिधित्व करणे शक्य आहे. अशा ग्राफिकल प्रेझेंटेशनला इकॉलॉजिकल पिरामिड असे म्हणतात. इकॉलॉजिकल पिरामिडमध्ये उत्पादक बेस व्यापतात आणि ग्राहकांचे विविध स्तर क्रमिक स्तर व्यापतात. अशा प्रकारे बहुतेक वेळा तृतीय ग्राहक पिरामिडचा शिखर बनवता येतात. दिलेल्या कालावधीत दिलेल्या ट्रॉफिक स्तरावर व्यापलेल्या व्यक्तींच्या संख्येवर आधारित तयार केलेल्या पिरामिडला संख्यांचा पिरामिड असे म्हणतात. बऱ्याच परिसंस्थांमध्ये बहुतेक अन्न साखळींसाठी संख्यांचा पिरामिड सरळ असेल, कारण सलग ट्रॉफिक स्तरावरील व्यक्तींची संख्या कमी होत आहेत. परजीवी अन्न साखळी पहा, येथे संख्यांचा पिरामिड उलटा आहे. बायोमास लक्षात घेऊन तयार केलेला पिरामिड, जो ट्रॉफिक स्तरावर जीवांमध्ये असलेल्या सर्व पदार्थांचे कोरडे वजन आहे, त्याला बायोमासचा पिरामिड असे म्हणतात. बहुतेक अन्न साखळींसाठी बायोमासचा पिरामिड सरळ असेल. काही जलीय अन्न साखळीमध्ये ते उलटे असू शकते. प्रत्येक स्तरावर निश्चित केलेल्या ऊर्जेच्या प्रमाणाच्या आधारे तयार केलेल्या पिरामिडला ऊर्जेचा पिरामिड असे म्हणतात. कोणत्याही परिसंस्थेत कोणत्याही अन्न साखळीसाठी ऊर्जेचा पिरामिड नेहमी सरळ असते. बायोमॅग्निफिकेशन. अन्न साखळीमध्ये केवळ पोषक तत्वेच हस्तांतरित होत नाहीत, अनेक विषारी पदार्थ एका ट्रॉफिक स्तरावरून दुसऱ्या स्तरावर हस्तांतरित केले जाऊ शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये विषारी पदार्थांची एकाग्रता वाढते, कारण ते उच्च ट्रॉफिक पातळीवर जात असतात.
अन्न साखळीतील प्रत्येक दुव्यासह विषारी पदार्थ किंवा प्रदूषकाच्या एकाग्रतेत अशा वाढीला जैविक विस्तार किंवा बायोमॅग्निफिकेशन असे म्हणतात. बायोमॅग्निफिकेशनचे सर्वात परिचित उदाहरण म्हणजे अनेक अन्न साखळ्यांमधील ट्रॉफिक पातळीमधील DDTच्या एकाग्रतेचा हळूहळू वाढ. कीटकनाशक म्हणून DDTचा अंधाधुंद वापर, विशेषतः डासांच्या निर्मूलनासाठी. आता लहान मासे आणि भक्षक पक्ष्यांच्या ऊतींमधील DDT आढळून आला आहे. आईच्या दुधातही DDT आढळून आला. बायोमॅग्निफिकेशनमुळे अन्न साखळीतील संतुलन बिघडते. विशेषतः उच्च ट्रॉफिक स्तरावरील जीवांवर त्यांचा परिणाम होतो. मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेतील घट. बऱ्याच मानवी क्रियाकलापांचे परिसंस्थेच्या कार्यावर दुष्परिणाम होतात आणि ते कमी होतात. उदाहरण, खाणकाम आणि जास्त झाडे तोडणे यामुळे जमिनीचा वापर बदलतो. त्यामुळे जैविक आणि अजैविक घटकांमधील परस्पर संवादावरही परिणाम होते. वेगवेगळ्या मानवी क्रियाकलापांचे परिसंस्थेवर वेगवेगळे परिणाम होतात. या परिसंस्थेचे एकापासून दुसऱ्यामध्ये परिवर्तन किंवा प्रजातींचे विलुप्त होणे असू शकते. वाढत्या लोकसंख्येमुळे संसाधनांचा वाढता वापर. मानव हे इकोसिस्टीममधील ग्राहक आहेत. इकोसिस्टीम सामान्य परिस्थितीत मूलभूत गरजा पुरवू शकतात. पण वाढत्या लोकसंख्येमुळे माणूस नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणात हिसकावत राहिला. बदलत्या जीवनशैलीत आवश्यकतेपेक्षा जास्त मागणी आहे. यामुळे परिसंस्थेवर ताण वाढला आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. शहरीकरण. शहरीकरणाच्या सतत प्रक्रियेमुळे आजूबाजूच्या इमारती आणि इतर मूलभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, पाणथळ जागा, जंगले आणि गवताळ प्रदेश नष्ट होत आहेत.
मानवी हस्तक्षेपाचा परिणाम म्हणून परिसंस्था एकतर बदलतात किंवा पूर्णपणे नष्ट होतात. औद्योगिकीकरण आणि वाहतूक. औद्योगिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल जंगले नष्ट करून मिळवला जातो. म्हणून यामुळे जंगलांचा नाश होत आहे. वाढत्या रहदारीसाठी सोयी सुविधा देण्यासाठी अनेक वेळा जंगले आणि पाणथळ जागेतून रस्ते आणि रेल्वे बांधले जातात. पर्यटन. लोक निसर्ग पाहण्यासाठी, मनोरंजनासाठी आणि पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत असतात. या पर्यटकांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. यामुळे वाढत्या ताणामुळे स्थानिक परिसंस्थेचा नाश होतो. जवळपासच्या कोणत्याही पर्यटन केंद्राला भेट द्या. मोठी धरणे. धरणे विस्तीर्ण जमीन व्यापतात. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेश जलीय परिसंस्थेत रूपांतरित होतात. धरणांमुळे सखल भागातील पाण्याचा प्रवाहही कमी होतो. त्यामुळे त्या वाहत्या पाण्यात पूर्वीची परिसंस्था नष्ट होत जात असतात. युद्धे. जमीन, पाणी, खनिज संसाधने किंवा काही आर्थिक आणि राजकीय कारणावरून मतभेद आणि स्पर्धा मानवी वंशामध्ये युद्धास कारणीभूत ठरते. युद्धामध्ये जोरदार बॉम्बस्फोट आणि माईनस्फोट केले जातात. केवळ जीव घेणे नाहीत तर नैसर्गिक परिसंस्थेला बदलतात किंवा नष्ट करत असतात. भूकंप, ज्वालामुखी, पूर, दुष्काळ आणि मानवी हस्तक्षेप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यावरणातील बदल, नाश होतो. जैवविविधता आणि नैसर्गिक परिसंस्थेतील अशांततेसाठी मानवी क्रियाकलाप मुख्यतः जबाबदार आहेत. परिसंस्थेचे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण ते बायोस्फिअरमध्ये संतुलन राखता येते. पाठाचा सारांश. परिसंस्था हा शब्द A.G. टॅन्सली यांनी निर्माण केला. जैविक आणि अजैविक घटकांमधील परस्पर संबंध हा परिसंस्थेचा एक भाग म्हणून अभ्यासला जातो.
अन्न साखळी, अन्न जाळी, जैविक व अजैविक घटकांमधील परस्परावलंबन पोषक तत्वे आणि ऊर्जेच्या स्वरूपात स्पष्ट करतात. हे परस्पर संबंध ऊर्जेसोबतच प्रत्येक ट्रॉफिक स्तरावरील व्यक्तींची संख्या आणि त्यांचे जैवभारही दर्शवतात. हे परस्पर संबंध आलेख स्वरूपात दर्शवले जातात आणि अशा आलेखीय सादरीकरणाला पर्यावरणीय पिरॅमिड्स असे म्हणतात. अन्न साखळीत प्रत्येक स्तरावर विषारी पदार्थ किंवा प्रदूषकाचे प्रमाण वाढत जाते. याला जैववृद्धीकरण म्हणतात. मानवी क्रियाकलाप परिसंस्थेच्या कार्यावर परिणाम करतात आणि त्यांची हानी करतात.